अदानी आणि लोढांच्या कंपन्यांसोबत दावोसमध्ये करार हा क्रूर विनोद आहे असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावरती टीका केली। दावोसमधील घोषणांवरती मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का असा सवालही चव्हाणांनी विचारलाय। 30 लाख कोटींची गुंतवणूक येणार असेल तर आनंदच आहे असंही चव्हाणांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस अनेक वेळेला दरवर्षी मला वाटतं ते मुख्यमंत्री असताना डायव्हर्सला जात होते, एकनाथ शिंदे गेले आणि प्रत्येक वेळेला तुम्ही इतके लाख कोटी तितके लाख कोटीचे आकडे सांगता। आम्हाला सांगणं यातले किती उद्योग प्रत्यक्ष रूपाने कार्यान्वित झाले, किती गुंतवणूक आली आहे, किती रोजगार निर्माण झाले, कुठं कुठं कारखाने हे तयार झाले, ते काय माल तयार करतात याची एक श्वेतपत्रिका काढायला नको? ठीक आहे, सगळे 100% उद्योग कार्यान्वित होतील असं नाही, आम्ही मान्य करतो ते, पण किती टक्के झाले, काय झाले हे काही न करता फक्त तुम्ही आकडे फुगवण्याकरता सांगता।